नमस्कार. लोकमान्य सेवा संघ पार्ले या लोकमान्यांच्या प्रेरणेने शताब्दीकडे वाटचाल करत असता असं वाटलं की स्वराज्याच्या ध्येयपूर्तीने हे टिळक कार्य संपलेलं नाही. लोकमान्यांचा प्रत्येक शब्द, प्रत्येक कृती, प्रत्येक कालानुसार बदलणाऱ्या विचारसरणीचा अभ्यास लोकमान्य प्रेमींना करावासा वाटला. लोकमान्यांच्या आयुष्यातील एवढंच काय, जगाच्या इतिहासातील एक अजरामर पर्व म्हणजे ब्रिटिश सरकारविरुद्ध लोकमान्य टिळक यांचा राजद्रोहाचा दुसरा खटला. राष्ट्राचे स्वातंत्र्य हे लोकमान्यांचे उद्दिष्टच होते. लोकमान्यांचा करारीपणा, निस्वार्थीपणा, निर्भयपणा, ध्येयनिष्ठा यापुढे ब्रिटिश सरकारची न्यायालयीन प्रक्रिया क्षुद्र वाटू लागली. लोकमान्यांचे भेदक प्रभावी वक्तृत्व म्हणजे जणू काही न्यायालयीन सिंहनादच होता, असं हिला करंदीकर म्हणतात. ही दैवस्फूर्तीच असावी. हे सारं आभासी माध्यमातून आपण अनुभवणार आहात. आमच्या 1 वर्षाच्या अभ्यासाची ही खरं तर परीक्षाच आहे. कार्यक्रमाचा प्रारंभ आमच्या संस्थेचे अध्यक्ष श्री मुकुंद चितळे प्रास्ताविक करून करतील व त्यानंतर खटल्यास सुरुवात होईल. नमस्कार. मी मुकुंद चितळे, लोकमान्य सेवा संघाचा अध्यक्ष या नात्याने आपणा सर्वांचं या कार्यक्रमात स्वागत करतो. गणपती आले की महाराष्ट्रात सगळीकडे उत्साहाचं वातावरण असतं. गेले 2 वर्ष कोविड या कारणामुळे आपल्या उत्साहावर बऱ्यापैकी पाणी पडलेले आहे. परंतु तरीही लोकमान्य सेवा संघ या संस्थेतर्फे आम्ही असा विचार केला की ज्या संस्थेमध्ये गणपती उत्सवाला 100 वर्ष झाली म्हणून देशाचे पंतप्रधान श्री मोदीजी इथे येऊन गणपती बाप्पाला नमस्कार करून गेले, अशा ठिकाणी गणपती उत्सवाचे कार्यक्रम चालू ठेवणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे असं मला वाटलं. आणि म्हणूनच यावर्षी जेव्हा आम्ही 102व्या वर्षात पदार्पण करत आहोत त्यावर्षी आम्ही काहीतरी विशेष करायचं ठरवलं. असं करताना कुठला विचार मनात येतो तर लोकमान्यांनी राजद्रोहाचा दुसरा खटला कसा लढवला ही जी भूमिका आहे आणि त्यात लोकमान्यांनी कशा प्रकारची भूमिका मांडली हा विषय घेऊन लोकांसमोर यावा असा मी विचार केला. हा कार्यक्रम घेऊन आमच्या संस्थेतले अतिशय उत्साही कार्यकर्ते आपल्यापुढे तो कार्यक्रम सादर करणार आहेत. आपण या खटल्याचा जर विचार केला तर असं लक्षात येतं की लोकमान्यांनी केवळ देशाकरता म्हणून पुढे येऊन या खटल्यामध्ये आपली भूमिका मांडली. पूर्ण इंग्रजी सरकार त्यांच्या विरुद्ध उभं होतं, परंतु त्या कुठल्याही गोष्टीला न जुमानता त्यांनी आपली भूमिका मांडली, देशाची भूमिका मांडली. आणि जेव्हा त्यांना शिक्षा ठोठावली गेली तेव्हा त्यांनी जे शेवटची वाक्य म्हणली त्या वाक्यांचा खरंच विचार करण्यासारखा आहे. मला सांगायचे फारच थोडे आहे. ज्युरीनी मला दोषी ठरवले, ते खुशाल ठरवोत, पण मी गुन्हेगार नाही. लौकिक गोष्टींचे नियंत्रण करणारी अशी ही एक शक्ती न्यायपीठाहून वरिष्ठ आहे. कदाचित ईश्वराचीच इच्छा अशी असेल की मला शिक्षा व्हावी आणि मी शिक्षा भोगल्याच्या कारणानेच मी अंगीकारलेल्या कार्याला ऊर्जित दशा मिळावी. 1908 साली उच्चारण केलेले वाक्य महाराष्ट्राच्या हायकोर्टमध्ये ब्रीदवाक्य म्हणून लिहिलेलं आहे, याची आपल्या सगळ्यांना जाणीव आहे. आजच्या परिस्थितीचा विचार केला तर लोकमान्यांनी ज्या ज्या गोष्टी महाराष्ट्राला आणि देशाला दिल्या त्यातलं म्हणजे एक तर मुख्य असं की गणेशोत्सव, त्याचा आम्ही पूर्णपणे उत्सव म्हणून साजरा करत आहोत. आणि सामाजिक ज्याला आपण उत्थापन म्हणता येईल अशा विषयांकरता आवश्यक असलेले सगळे विषय आम्ही समाजापुढे येत आहोत. त्याचप्रमाणे जे खरं असेल ते बोलावं आणि सत्यासाठी उभं राहावं ही संकल्पना आमच्या संस्थेने घेतलेली आहे. संस्थेचं ब्रीजच आहे, सेवा करावया लावा देवा हा योग्य चाकर. ही ज्या संस्थेचं ब्रीज आहे अशा संस्थेने आजच्या घटनेचा जर विचार केला तर गेल्या 2 वर्षात समाजासाठी आवश्यक असलेल्या वेगवेगळ्या गोष्टी केल्या आणि त्या अनुषंगाने समाजामध्ये परत जे टिळकांनी विचारांचं ब्रिज लावलं होतं तेच पुढे जावं एवढीच आमची त्यातली प्रामाणिक भूमिका आहे. टिळकांचं दुसरंही एक वाक्य आपल्या सर्वांना माहिती असतं की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवणारच. आज आपल्या सर्वांना आवश्यकता आहे की सुराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवणारच. प्रश्न फक्त एवढाच राहतो की हे सुराज्य मिळवण्याकरता माझी वैयक्तिक
माझ्या कुटुंबाची आणि माझ्या समाजाची जबाबदारी काय आहे आणि ती जबाबदारी पेलण्याची तयारी करून मी समाजापुढे येतो की नाही, हे मला वाटतं आपण प्रत्येकाने बघणं आवश्यक आहे. आणखीन एक टिळकांच्या बाबतीत बघितलं तर बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, हे जे बोललं जातं तर टिळक त्याप्रमाणे करायचे. आपण विचार केला पाहिजे की ही भूमिका आपणही आपापल्या क्षेत्रात पाळतो की नाही. मला वाटतं ती पाळण्याची अतिशय आवश्यकता झाली आहे. आणि शेवटी एवढंच म्हणावं की आजकाल दिखाऊपणाला फार मोठं महत्त्व आलेलं आहे. त्या दिखाऊपणातून खरी गोष्ट बाहेर येत नाही आणि म्हणूनच उसडोंगा परी रसनो हे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा, हे लक्षात घेऊन समाजातल्या प्रत्येक घटकांनी सुराज्य आणण्यासाठीचा प्रयत्न केला तर या दिशेने जे पावलं पडतील त्या पावलांमध्ये लोकमान्य सेवा संघाचाही एक मोठा खारीचा वाटा असावा, एवढीच आमची इच्छा आहे. आपण आलात, हा कार्यक्रम आपण बघणार आहात, त्याबद्दल आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद. लोक हो, भारताला ब्रिटिश राजवटीपासून मिळालेलं स्वातंत्र्य फार मोठ्या संघर्षातून मिळालेलं आहे. भारतीय स्वातंत्र्यासाठी समाजातील सर्व स्तरातील लोकांनी त्याग केला आहे, तसेच प्राणाची आहुतीही दिलेली आहे. या अनेक दशके चाललेल्या लढ्याची सांगता 15 ऑगस्ट 1947 रोजी झाली. कोणत्याही चळवळीत खंदे कार्यकर्ते तर नेहमी लागतातच, पण तितकेच प्रभावी आणि कणखर नेतृत्व सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. या लढ्याला प्रभावी नेतृत्व देण्याच्या नेत्यांपैकी तेजाने तळपणारं अग्रगण्य नाव समोर येतं, ते म्हणजे बाळ गंगाधर टिळक. त्यांच्या प्रयत्नांनी ब्रिटिश विरोधी लढ्याची व्याप्ती सर्व सीमांना उल्लंघून राष्ट्रीय स्तरावर नेली गेली. ब्रिटिश सरकारने टिळकांवर राजद्रोहाचा पहिला खटला 1897 मध्ये भरला. याला कारण म्हणजे केसरिया वर्तमानपत्रात 15 जून 1897 निशाणी भवानी तलवार या नावाने प्रसिद्ध झालेल्या कविता, मराठा वर्तमानपत्रात प्लेगच्या बळावलेल्या साथीत सामान्य जनतेवर केलेल्या अत्याचारासंबंधी लिहिलेले लेख, चापेकर बंधूंनी रँड आणि आईस्टर यांचे केलेले खून आणि त्यानंतर राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे आणि राजद्रोह कशाला म्हणतात हे विशेष लेख. आणि तसंच टिळकांची वाढती लोकप्रियता हीच होत. या टिळकांना शिक्षा झाली ती 1 वर्षाच्या कारावासाची. भारतीय जनतेत मोठी फूट पाडण्यासाठी ब्रिटिश राजवटीने अत्यंत क्रूर आणि जुलमी अशा लॉर्ड कर्झन याची व्हॉइसरॉय म्हणून 1898 मध्ये नेमणूक केली. त्यानंतर लॉर्ड कर्झन यांनी 1904 मध्ये निर्धारपूर्वक वाढत्या राष्ट्रीय चळवळीचा व राष्ट्रवादाचा पायाच मुळासकट उखडून काढण्याच्या उद्देशानं द कलकत्ता कोऑपरेटिव्ह ॲक्ट, द इंडियन युनिव्हर्सिटीज ॲक्ट आणि द ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट्स असे कायदे निष्ठुरपणे अंमलात आणले. जुलमी आणि अत्याचारी कायद्यामुळे जनतेत मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला. भारतीय असंतोषाच्या चळवळीत भारतीय जनतेची दिशाभूल करण्याची संधी मिळताच टिळकांना अटक करायची ही ब्रिटिशांची रणनीती होती. टिळकांचा लोकनायक म्हणून होत असलेला उदय ब्रिटिशांना चांगलाच हैराण करत होता. त्यांना अटक करून लांब पल्ल्याच्या तुरुंगवासात पाठवण्याची संधी ते शोधतच होते. टिळकांना अटक करून त्यांच्यावर खटला भरायचा, इन्साफचा देखावा करून खटला चालवायचा आणि भल्या मोठ्या कालावधीच्या शिक्षेवर पाठवायचे, जेणेकरून त्यांचा लोकांवरचा प्रभाव कमी होईल आणि भारतीय जनता नेतृत्वहीन होईल, असा धूर्त डाव तत्कालीन व्हॉइसरॉय लॉर्ड कर्झन यांनी 1905 मध्ये आखला. त्यासाठीच 19 जुलै 1905 त्यांनी बंगालच्या फाळणीची घोषणा केली, ज्यामुळे राष्ट्रीय काँग्रेसमध्ये हिंदू मुस्लिम वादात संघर्षाची ठिणगी पडून जनतेमध्ये फूट पडली. त्यानंतर 16 ऑक्टोबर 1905 या दिवशी फाळणीला प्रत्यक्ष सुरुवात झाली. बंगालच्या या फाळणीच्या निर्णयामुळे जनतेमध्ये संतापाची मोठी लाट उसळली आणि प्रचंड असंतोष निर्माण झाला. कर्झन भारतातून परत ब्रिटनला गेल्यानंतर लॉर्ड मिंटो या व्हॉइसरॉय साहेबाने त्यांचाच कित्ता नोव्हेंबर 1905 ते नोव्हेंबर 1910 पर्यंत गिरवला. मिंटोच्या कारकिर्दीत वर्तमानपत्रांच्या माध्यमातून गुन्हेगारीसाठी चिथावणी देणे आणि स्फोटक पदार्थ कायदा
असे 2 कायदे 8 जून 1908 मध्ये लागू करण्यात आले. टिळकांवर देशद्रोहाचा दुसरा खटला 1908 मध्ये भरला गेला. ब्रिटनचे सम्राट किंग एडवर्ड सेवन म्हणजेच ब्रिटिश सत्तेविरुद्ध आपल्या धारदार लेखणीने बाळ गंगाधर टिळक यांनी पुकारलेले बंड या स्वरूपात या दुसऱ्या खटल्याची नोंद झाली आहे. आता आपण पाहणार आहोत ती 1908च्या टिळकांवरील दुसऱ्या राजद्रोहाच्या खटल्याची पार्श्वभूमी. मुझफ्फरपूरमध्ये 30 एप्रिल 1908 मध्ये एक विलक्षण भयानक घटना घडली. कलकत्त्याच्या मुख्य प्रेसिडेन्सी दंडाधिकारी डगलस किंगफोर्ड याला मारण्यासाठी प्रफुल्ल चाकी आणि खुदीराम बोस या 2 तरुणांनी मुझफ्फरपूरमध्ये गाडीवर बॉम्ब टाकला. त्यात डगलस किंगफोर्ड सुखरूप वाचले, तर त्या स्फोटात चुकीने बॅरिस्टर प्रिंगल केनेडी यांची पत्नी आणि मुलगी हव्या हे दोघेही ठार झाल्या. बॉम्बस्फोटामुळे देशभरात विशेषतः अँग्लो इंडियन लोकांमध्ये भीती आणि त्याच वेळी प्रचंड राग निर्माण झाला. आणि त्यात भर म्हणजेच त्यांच्या समर्थनार्थ 12 मे रोजी लिहिलेला देशाचे दुर्दैव आणि 9 जून 1908 ला लिहिलेला हे उपाय टिकाऊ नाहीत हे 2 लेख. इंग्रज सरकारने जशास तसे म्हणजेच दहशतवादाला दहशतवादानेच उत्तर द्यायचे असा निर्णय घेतला. 24 जून 1908 ला मुंबईच्या सरदार गृहातून टिळकांना अटक करण्यात आली आणि लगेच 26 जूनला टिळकांवर अजून एक आरोप ठेवण्यात आला की ते प्रक्षोभक लिखाण करून ब्रिटिश सत्तेविरुद्ध जनतेच्या भावना भडकवण्याचा उद्योग करत आहेत. या दोन्ही खटल्यांचे स्वरूप एकाच प्रकारचे आहे, म्हणून हे दोन्ही खटले एकत्र चालवावेत ही ब्रिटिश सरकारचे ॲडव्होकेट जनरल ब्रॅन्सन यांनी केलेली शिफारस ब्रिटिश सरकारने मान्य केली आणि राजद्रोहाचा दुसरा खटला सुरू झाला. आपण अतिशय निपक्षपातीपणे हा खटला चालवित आहोत असे भासवणे ब्रिटिश सरकारला अत्यंत गरजेचे होते. त्याचे कारण काय, तर टिळकांची प्रचंड लोकप्रियता. टिळकांवर अन्याय झाला त्यावेळी इन्साफ शब्द म्हणून मुद्दामून वापरला गेला. या तथाकथित इन्साफ करिता ब्रॅन्सन यांनी 3 जुलै 1908 रोजी ज्युरींची निवड केली. पण ज्युरी कोण नेमले, तर 7 युरोपियन्स आणि 2 पारशी, म्हणजे ज्यांना मराठीचा गंध सुद्धा नाही असे. आणि खटला कशावर, तर मराठी अग्रलेखांवर. 13 जुलै 1908 ला न्यायमूर्ती दिनशा डावर यांच्यासमोर मुंबई हायकोर्टाच्या सेंटर कोर्ट हॉलमध्ये हा खटला सुरू झाला. ब्रिटिश सरकारतर्फे ॲडव्होकेट जनरल मिस्टर R.E. ब्रॅन्सन हजर होते, तर मदतनीस म्हणून मिस्टर इन्व्हेरेरिटी आणि मिस्टर बिनिंग हे हजर होते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या बचावासाठी इतर कोणाचीही मदत न घेता स्वतःचा बचाव स्वतःच करायचा असे टिळकांनी ठरवले. मिस्टर टिळक, तुम्हाला तुमच्यावर केलेल्या आरोपांबद्दल काही सांगायचं आहे का? मी दोषी नाही. मी दोषी नाही. मिस्टर टिळक, आपण सरकार विरुद्ध लोकांच्या मनात द्वेष उत्पन्न होईल असे लेख 12 मे 1908 आणि 9 जून 1908 ला लिहिलेले आहेत. या लेखांखेरीज अनेक चिथावणी देणारे लेखही लिहिलेले आहेत. शिवाय आपण प्रक्षोभक भाषणही करीत असता. क्रांतिकारकांना तुम्ही नेहमीच मदत करत असता. म्हणूनच 124 आणि 153 या कलमांखाली आपल्याला अटक करण्यात आलेली आहे. ही कलम तुमच्या माहितीसाठी पुन्हा वाचून दाखवित आहे. कलम 124 जर एखादी व्यक्ती भारतात कायद्याद्वारे स्थापित झालेल्या सरकार विरोधात शब्दांनी, लिखित अथवा वाचिक, काही चिन्हांनी अथवा दृश्य प्रातिनिधिकतेने किंवा इतर कोणत्याही माध्यमातून द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल, असंतोष निर्माण करत असेल, तर त्यास आजीवन कारावास, आर्थिक दंड ही शिक्षा केली जावी. कलम 153 जर एखादी व्यक्ती धर्म, वंश, भाषा, जन्मस्थान, पूजास्थान
ह्यावरून वैमनस्य पसरवित असेल किंवा द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर तोही शिक्षेस पात्र ठरेल. मिलॉर्ड, आपल्या समोर साक्षीदार सादर करण्याची परवानगी मिळावी. परवानगी आहे. पहिले साक्षीदार असिस्टंट ओरिएंटल ट्रान्सलेटर भास्कर विष्णू जोशी हाजीर हो. आपलं नाव? मी भाषांतरकार भास्कर विष्णू जोशी. पुरावे दाखल करण्यासाठी केसरीतल्या निरनिराळ्या लेखांचे मराठीतून इंग्रजीमध्ये मी भाषांतर केले आहे. त्या लेखांच्या तारखा, रकान्याची लांबी रुंदी, भाषांतर आणि साधारण आढावा मी स्वतः घेतला आहे. सदर लेख मी कोर्टापुढे सादर करत आहे. दुसरे साक्षीदार केसरी एजंट नारायण जगन्नाथ दातार. आपलं नाव? मी केसरीचा एजंट नारायण जगन्नाथ दातार. केसरी वर्तमानपत्राचा आणि आपला काय संबंध? माझं काम फक्त मुंबईच्या केसरीच्या बटवड्या संबंधी आहे. त्याचीच मी दररोज नोंद करतो. इतर लेखनाशी माझा काहीही संबंध येत नाही. माझं काम वृत्तपत्राचं वाटप करण्याचं आहे. खरं म्हणजे इथे मला साक्षीदार म्हणून का बोलावलं आहे हेच मला कळत नाहीये. तिसरे साक्षीदार मुंबईचे पोलीस इन्स्पेक्टर सुलिवन. आपलं नाव? मी मुंबई पोलीस इन्स्पेक्टर सुलिवन. मी टिळकांच्या पुण्याच्या वाड्याची झडती घेतली. टिळकांच्या वाड्यात झडती घेत असताना तुम्हाला तिथे काय काय आढळलं ते सांगा. झडतीच्या वेळी टिळकांच्या लायब्ररीच्या खोलीतल्या टेबलाच्या खणात वृत्तपत्रातली कात्रणं होती आणि कपाटात इतर कागदपत्रांबरोबर एका कार्डावर 2 पुस्तकांची नावे लिहिलेली आढळली. या कागदपत्रातली इंग्रजीत लिहिलेली कागदपत्र गोऱ्या अधिकाऱ्यांनी वाचली तर मराठीत लिहिलेली कागदपत्र देशी पोलिसांनी वाचली. मिस्टर टिळक, यावर तुम्हाला काही जबाब द्यायचा आहे का? फिर्यादीतल्या लेखांची जबाबदारी सर्वस्वी संपादक आणि प्रकाशक या नात्याने माझ्यावरच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं म्हणणं मीच मांडणार आहे. प्रथम म्हणजे माझे सर्वच्या सर्व लेख गुन्हेगारीचे म्हणून मांडण्यात आले आहेत. प्रत्येक भाषेत शब्दांचे सूक्ष्म ध्वनी आणि श्लेष म्हणजेच वेगवेगळे अर्थ निघतात. आपणापुढे आहेत ती भाषांतर आहेत, मूळ लेख नाही. मूळ लेख मराठीतून मराठी वाचकांकरता लिहिलेले आहेत. दुसरं म्हणजे अमुक एक शब्दांनी राजद्रोह घडण्यासारखा आहे की नाही असा प्रश्न नसून राजद्रोह प्रत्यक्ष घडला आहे का असा प्रश्न असतो. माझ्या लेखांनी लोकक्षोभ घडला असा पुरावाच पुढे आलेला नाही. नुसत्याच भाषेने राजद्रोह होत नाही. लेख हा फक्त 1 आणा किमतीचा पुरावा ठरेल. 15 आणे इतर पुरावा हवा. त्यात मी योग्य मर्यादा पाळल्या आहेत की नाही एवढंच ज्युरीनं पाहावं. जनतेचं प्रतिनिधित्व ज्या ज्युरींकडे जातं म्हणजे आमचं रक्षण केलं पाहिजे. या दृष्टीनं माझा खटला मॅजिस्ट्रेट पुढे न चालता ज्युरी पुढे चालतंय हे मी माझं सुदैवच समजतो. माझ्यासारख्या संपादकाचं काम फक्त लेख लिहिण्याचं आहे. संपादक एक प्रकारे स्वतंत्र मनुष्य आहे. लोकांवर जुलूम होऊन बॉम्ब उडू लागले, खून होऊ लागले, खुदिराम बोस सारख्या खटल्यांसारखे खटले होऊ लागले तर मी लेख लिहिणं योग्यच आहे. अशा वेळी संपादकाने आपलं कर्तव्य बजावलंच पाहिजे. मी लिहिलेल्या अग्रलेखांचं भाषांतर कसं हास्यास्पद झालंय याचं एक उदाहरणच देतो. राष्ट्रध्वज याचा अर्थ अगदी सरळ आहे, पण जिथे ध्वजाऐवजी वध शब्द वापरून वध शब्दाचं कोणी असॅसिनेशन म्हणजे खून असं भाषांतर केलंय. जणू काही राष्ट्र हा देहधारी पुरुषच आहे. अशा विकृत भाषांतरावर
कोण कुणाला शिक्षा देईल? परवा सरकारी भाषांतरकारांना आपल्या समक्ष मी एक समर्पक योग्य प्रतिशब्द विचारला तेव्हा ते म्हणाले उद्या सांगेन, आणि अजूनही सांगितलेला नाही. यातून त्यांचं अज्ञानच उघड होतं. पायोनियर, स्टेट्समन, टाइम्स ऑफ इंडिया, त्याचप्रमाणे मराठी भाषेतल्या बहुतेक वर्तमानपत्रकारांनी, सर्वच राजकीय पक्षाच्या पत्रकारांनी एकच विचारसरणी अनुसरली आहे. मग माझाच फक्त हेतू तेवढा वाईट असं आपण कसं म्हणू शकता? इंग्रज इथं राज्य करायला आले ते केवळ परोपकाराकरता नाही, त्यात त्यांची स्वार्थी वृत्ती दिसून येते. दादाभाई, इव्हॅन्स बेल आपल्या लेखात हेच म्हणतात. पण त्यांचा संशय सरकारला येत नाही, मग माझाच का? आम्ही बोलतो, लिहितो ते कानाला झोंबतं, मनाला कडू लागतं, म्हणून आम्ही राजद्रोही. तुम्ही म्हणाल अँग्लो इंडियन पत्र तुम्हाला शिव्या देतं. बरं, मग त्यांच्यावर फिर्याद का करत नाही? कॅप्टन हेरेसची निंदा पायोनियर या दैनिकानं केली तेव्हा तो कोर्टात गेला नाही, तर तो थेट संपादकाच्या ऑफिसमध्ये गेला आणि त्याला त्यानं चापकानं झोडपून काढलं. आता ह्या कृतीचा निषेध मी कसा करणार? मी काय करू शकणार? माझ्या हातात फक्त लेखणी होती, मी लेखणीनं लिहिलं. 1893 साली विलायतेत एका मनुष्याच्या घरात डायनामाइट आणि स्फोटक द्रव्य सापडली. त्याचा निषेध करताना डायनामाइटचं रहस्य या मथळ्याखाली एक लेख आला होता, पण त्यांच्यावर कोणी खटला लावला नाही. आता माझ्या टेबलाच्या खणात सापडलेल्या कार्डाविषयी, त्याच्यावर स्फोटक द्रव्यासंबंधी एम आयसलर लिखित हँडबुक ऑफ मॉडर्न एक्सप्लोझिव्हज आणि मिस्टर गेरार्ड सॅनफोर्ड लिखित नायट्रो एक्सप्लोझिव्हज अशी 2 नावं एका कार्डावर लिहिलेली आढळली. आता हा ज्ञानाचा ठेवा इतका अमूल्य असता तर मी तो गुप्त ठेवला नसता का? बरं, हे कार्ड सापडलं कुठे? तर माझ्या लिहिण्याच्या टेबलाच्या खणात इतर सटर फटर कागदांमध्ये. माझ्या एकाच लेखावर 124 आणि 153 या 2 कलमांप्रमाणे आपण आरोप ठेवलेले आहेत. खरं म्हणजे दोन्ही मिळून एकच आरोप ठेवायला पाहिजे होता. 2 आरोप ठेवले हे चूक आहे. तेव्हा ज्युरीतील सभ्यग्रस्त हो, माझ्या डिफेन्सचे बहुतेक मुद्दे संपले. गेले 7 दिवस आपण माझं भाषण शांतपणे ऐकून घेतलं, याबद्दल मी तुमचा फार आभारी आहे. सरकारी वकिलाने मला केव्हाही न अडवता बोलू दिलं आणि माझ्याशी वागताना दाक्षिण्य दाखवलं, याबद्दल मी आभारी आहे. पण ज्युरीतील सभ्यगृहस्थ हो, हा देश सध्या आणीबाणीच्या प्रसंगात सापडला आहे. त्यामुळे भावी पिढ्या त्या दृष्टीनंच तुमच्या आजच्या निकालाकडे पाहणार आहेत. माझ्या भाषेबद्दलच सांगायचं झालं तर माझी भाषा ढोबळ आणि सडेतोड आहे. एखाद्या सराईत वकिलाच्या भाषेप्रमाणे ती सफाईदार नाही. तरी भाषेला महत्त्व न देता त्यातील मुद्द्यांचं महत्त्व लक्षात घेऊन आपण योग्य तो निकाल द्याल अशी मला आशा आहे. मिस्टर ब्रॅन्सन, आपलं म्हणणं आपण आता सादर करा. धन्यवाद मिलॉर्ड. टिळकांनी जो अर्थ आपल्या लेखातून काढला त्याला त्यांनी त्यांच्या समर्थनाचा काहीच पुरावा दिला नाही. उगीच ग्रंथांचे बारूद रचून सर्वांच्या मनात गोंधळ निर्माण केला, शिवाय वेळेचा अपव्ययही केला. देशात नुसती अस्वस्थता आहे, पण ती बंडापर्यंत गेली नाही या म्हणण्यात अर्थ नाही. तसेच मिस्टर टिळक, प्रयत्न या शब्दाची तुमची व्याख्या बरोबर नाही. आग पुढे पेटली नाही म्हणून मूग आग लावणारा निर्दोषी कसा ठरतो? याचाच अर्थ मिस्टर टिळक, न्यायपीठाला तुम्हाला केवळ फसवायचे आहे, न्यायालयाची दिशाभूल करायची आहे. मिस्टर टिळकांनी त्यांच्या दोन्ही लेखांची केवळ भाषांतरित चूक आहेत असा दावा केला, पण असे म्हटल्याने ती भाषांतरित चूक ठरत नाहीत. तसेच दुसरे सांगायचे म्हणजे बॉम्ब गोळ्यांचे अत्याचार मला नापसंत आहेत हे जे टिळक म्हणतात तो निव्वळ त्यांचा कांगावा आहे. एवढेच नाही तर राजकीय सुधारणा करा, हक्क द्या, नाहीतर तुमच्यावर बॉम्ब गोळे टाकू अशी दहशत घातल्याचा अर्थ टिळकांच्या या लेखातून निघतो.
त्यामुळे ते म्हणतात त्याप्रमाणे मी संपादक आहे म्हणून माझे हेतू शुद्ध आहेत असं म्हणणं हा त्यांचा बहाणाच आहे. आणि हो, टिळक आणि मी आमच्या दोघांमध्ये एका मुद्द्यावर एका वाक्यता जरूर आहे, ती ही की कोर्टात प्रत्यक्ष ज्या गोष्टी तुमच्या कानावर आल्या तेवढ्याच मनात ठेवा, बाहेर ऐकलेल्या गोष्टी मनातून काढून टाका. या खटल्याचा निकाल मी आता जाहीर करतो. मिस्टर टिळक, आपल्याला दोषी ठरवण्यात आलं आहे. मिस्टर टिळक, तुम्हाला शिक्षा सांगणं हे माझं कर्तव्य आहे. ते करताना मला दुःखच होत आहे. तुम्ही अत्यंत बुद्धिमान आहात, सामर्थ्यवान आहात. लोकांवर तुमचं फार वजन आहे. याचा उपयोग तुम्ही देशहितासाठी करायला हवा होतात. मिस्टर टिळक, तुमच्या लेखातून राजद्रोह भरून आता उतू जात आहे. अत्याचाराचा उपदेशही केला गेला आहे. लोकांनी केलेल्या अघोर कृत्यांना तुम्ही संमती दर्शवता. बॉम्ब गोळे हे हिंदुस्थानात लोककल्याणाकरता जणू काही अवतरले आहेत अशा भावनेने तुम्ही स्वागत करता. दर आठवड्याला अत्याचाराला प्रोत्साहन उत्तेजन दिलं जाईल असे लेख तुम्ही केसरीमध्ये लिहिता. तरीही तुमचं वय आणि इतर गोष्टी लक्षात घेऊन तुम्हाला 6 वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा देत आहे आणि 1000 रुपये दंड करत आहे. मला सांगायचं असं फारच थोडं आहे. ज्युरींनी मला दोषी ठरवलं, ते खुशाल ठरवून, पण मी गुन्हेगार नाही. लौकिक गोष्टींचं नियंत्रण करणारी अशीही एक शक्ती न्यायपीठाहूनही वरिष्ठ आहे. कदाचित ईश्वराची इच्छाच अशी असेल की मला शिक्षा व्हावी आणि मी शिक्षा भोगल्याच्या कारणानंच मी अंगीकारलेल्या कार्याला ऊर्जित दशा यावी. टिळकांची ही वाणी खरोखरच भविष्यसूचक ठरली. त्यांनी इतिहासाचा प्रवाहच बदलला. टिळकांना शिक्षा झाली. शिक्षेची वर्दी बाहेर येण्याला रात्रीचे 10 वाजून गेले होते आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे 23 जुलै रोजी लोकमान्य टिळकांचा जन्मदिवस होता. जणू काही ही जन्मदिवसाची भेटच ब्रिटिश सरकारने त्यांना दिली. हा निकाल कळल्यावर लोकांमध्ये दुःखाची गडद छाया पसरली. बाजूच्या दरवाजाने टिळकांना गुपचूप बाहेर नेण्यात आले. टिळकांना कुठे नेण्यात येत आहे याची कोणालाच कल्पना नव्हती. मात्र या 6 वर्षाच्या शिक्षेनंतर लोकमान्य टिळक जिवंत येतील किंवा नाही हा लोकांसमोरचा यक्ष प्रश्न होता.